हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आरती ब्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला चीज आलू पराठा दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: कस्तुरी मेथी, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, कांदा आणि चीज क्यूब घेतले। त्यानंतर आपण घेतले मॅगी मसाला, राई घेतली आहे, जिरं घेतलं आहे, धना पावडर घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे, हळद घेतली आहे आणि उकडलेले बटाटे घेतलेत मी मॅश करून, आणि चवीनुसार मीठ आणि तेल घेतलं आहे। आणि मी कणिक मळून घेतलेली आहे, गव्हाच्या पिठाची कणिक आहे। आता कढई तापली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यात राई टाकली आहे, जिरं टाकलं आहे, कढीपत्ता टाकला आहे, लसूण टाकली, मिरची टाकून घेतली। आता हे चांगलं फ्राय करून घेतलं। आता थोडी कोथिंबीर टाकली आहे त्यात, आता आपण कांदा टाकलाय, कांदा चांगला भाजूया तेलात। व्यवस्थित असं हलवून घ्यायचं त्याला। आता चवीनुसार मीठ टाकूया, तर व्यवस्थित हलवलंय। आपण वाफ काढून घेतली, कांदा बघा लाल झालाय। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ। तर मी हळद घेतली, लाल तिखट, धना पावडर, मॅगी मसाला घेतला। आता आपण हे मिक्स करून घेऊया, व्यवस्थित हलवूया याला। आता आपण झाकण ठेवून याला वाफ काढूया। बघा याला तेल सुटलंय। आता आपण ह्याच्यात मॅश केलेले बटाटे टाकणार आहे। आता आपण हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया। कांद्याचं मिश्रण बटाट्याला चांगलं लागू द्यायचं। व्यवस्थित असं बटाटा मॅश करून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स झालंय। आता आपण ह्याच्यामध्ये कुस्करून कस्तुरी मेथी टाकून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे। आता आपण हे व्यवस्थित हलवून घेऊ। आता झाकण ठेवून 5 मिनिटं परत वाफ काढूया। बघा हे पराठ्याचं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे। आता हे बटाट्याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता आपण हे काढून घेऊया।
आता ह्याला आपण थंड करून घेऊ. आता हे थंड झालं आहे. याच्यामध्ये आपण चीज टाकून घेऊ, ग्रेट केलेलं. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता आपण पराठे करायला घेऊ. आता कणकेचा गोळा घेऊया आपण एक. ह्याला हलकं हाताने लाटून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण हे मिश्रण भरूया. आता हे व्यवस्थित असं त्याचा गोळा करून घेऊया. आता हे पॅक करून आता ह्याला आपण लाटून घेऊया. व्यवस्थित असं आता आपण ह्याला लाटून घेऊया. जास्त जाड पण नाही ठेवायचं. हलक्या हाताने लाटायचं. मिश्रण बाहेर नाही यायला द्यायचं. व्यवस्थित असं मी पातळ लाटून घेते. आता हा आपला पराठा लाटून झाला आहे. तवा पण गरम झाला आहे, तर मी तेल टाकलं आहे. तेल टाकल्यानंतरच आपण पराठा टाकायचा त्यावर. आता मी पराठा टाकून घेते. आता व्यवस्थित आपण खालची साईड होऊ द्यायची. आता आपण बघूया खालची साईड झाली आहे का. अजून व्हायची आहे, नाही झाली आहे. तर मी चेक करून घेते. बघा खालची साईड व्यवस्थित अशी झाली आहे. तर मी हा पलटून घेतला आहे पराठा. साईडने तेल सोडते. व्यवस्थित असं तेल सोडायचं. खालची साईड शेकून घेते व्यवस्थित. आता आपण परत ह्याला पलटून घेऊ. बघा खालची साईड झाली व्यवस्थित. तर आपण ह्याला उलटून पलटून दोन्ही साईडने चांगलं क्रिस्पी असं करून घेऊया. तेल भरपूर लावायचं याला. बघा पराठा फुगला आहे. चारी साईडने मी एकदम व्यवस्थित त्याला फ्राय करून घेते.
व्यवस्थित असा हा झाला आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. आता मी ह्याला काढून घेतलं आहे. असे मी सगळे करून घेते. बघा पराठा फुगला आहे मस्त. बघा आता हे आपले पराठे रेडी झाले. तुम्ही दहीसोबत खाऊ शकता. मी चटणी केली आहे पुदिन्याची, त्याबरोबर मी सर्व करते याला आता. तर झाले आपलं. बघा आपले चीज आलू पराठा रेडी झालं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.